नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, शिंदे सरकारची मतपेरणी राज्य मंत्रिमंडळाचे तब्बल 23 निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे 23 निर्णय झालेले आहे. यामध्ये कोणकोणते निर्णय झालेले आहे आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यासाठी बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 1, दूध अनुदान योजना सुरू राहणार. उत्पादकांना गायींच्या दुधासाठी लिटर मागे 7 रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केलेले आहे. नंबर 2, सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. तब्बल 5,000 रुपयांची वाढ सरपंच उपसरपंच यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. नंबर 3, धान उत्पादकांना दिलासा. आता प्रति क्विंटल 40 रुपये अतिरिक्त भरपाई ही सरकारद्वारे केली जाणार आहे. नंबर 4, कुणबीच्या 3 पोटजातींचा इतर मागासवर्गीय यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सरन्यायालय मध्ये सरकारने निर्णय घेतलेले आहे याबद्दल. नंबर 6, शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड दुर्गती महामार्ग मध्ये 1486 कोटींचा प्रकल्प सरकारने मंजुरी दिलेली आहे. नंबर 7, करदात्यांचे हित लक्षात घेऊन GST अधिनियमात सुधारणा सरकारने केलेली आहे. नंबर 8, यवतमाळ जळगाव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते सरकारने पाडून दिलेले आहे. नंबर 8, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्र्यातला भूखंड सरकारने देण्यात आलेला आहे. नंबर 9, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारीपदीचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारीपद करायला पाहिजे. तसेच नंबर 10, जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी सरकारने लागू केलेली आहे. नंबर 11, बालगृहे निरीक्षगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी सरकारने लागू केलेली आहे. नंबर 12, मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प सरकारने यास मान्यता दिलेली आहे. नंबर 13, हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार आहे. नंबर 13, एस टी महामंडळाच्या जमिनी बियोटो तत्वावर विकसित करणार. 60 वर्षाचा भाडेपट्टा करार यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच नंबर 14, ब्राह्मण समाजासाठी पायाभूत आर्थिक विकास महामंडळ तयार करणे. तसेच नंबर 15, राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची घोषणा सरकारने केलेली आहे. नंबर 17, राज्यातील 14 ITI संस्थांचे नामकरण सरकार करणार आहे. तसेच नंबर 18, छत्रपती संभाजीनगर नागपूर येथील विधी विद्यापीठाचे 7 कोटी रुपये सरकारने यासाठी मंजुरी दिलेली आहे. तसेच 19 अत्यंत गुणवंतधारक खेळाडूंना थेट निवृत्ती देण्याच्या निर्णयात सरकारने सुधारणा केलेली आहे. नंबर 20, श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण सरकारने जाहीर केलेलं आहे. तसेच सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा काही जे डॉक्युमेंट महिलांना लागत होते त्यासुद्धा सुधारणा सरकारने केलेली आहे. तसे एकूण तब्बल 23 निर्णय सरकारने या काळामध्ये घेतलेले आहे. आपला व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो.